मेहा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, ठेकेदाराचा मनमानी कारभार, शाळकरी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नुकसान तसेच वाहतुकीला होतोय अडथळा. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. संपादक विनोद कुमार. कारंजा तालुक्यातील ग्राम मेहा या रस्त्याचे काम सुरू असताना रस्ता अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे. ठेकेदाराचा हा मनमानी कारभार असून ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार ठेकेदार या रस्त्यावर बिलकुलच लक्ष न देता तो आपला मनमानी कारभार चालू ठेवतो. रस्त्याला सुरुवात होऊन 2 ते 3 महिने उलटले असून सुद्धा या रस्त्यावर अजूनही पाणी मारण्यात आले नाही. रस्त्यावरील दगड पूर्णतः विखुरले व यामध्ये ये जा करणाऱ्यांची खूपच अवस्था बिकट होत आहे. तसेच हाच रस्ता धनज येथील बाजारपेठेला लागून असून मेहा येथील रहिवाशांना या रस्त्यावरून जाण्यासाठी खूपच पायपीट करावी लागते. तसेच काही वाहन चालकांच्या वाहनाचे टायरही फुटत आहेत. या रस्त्याने धनज बुद्रुक येथे आठवडी बाजार असल्याकारणाने मेहा ग्रामस्थांची भलतीच वर्दळ होत आहे. तसेच येथील नागरिकांना, महिला, पुरुष तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरिता हा एकच रस्ता असून त्यांना खूपच त्रास होत असून ठेकेदाराचे या रस्त्यावर बिलकुल लक्ष नाही. चला तर मग बघूया. तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणेच एक मुद्दा आपल्यासमोर आजही आलेला आहे. जसं की आपण नेहमी सांगतो, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता. तर हे एक ताजे उदाहरण आणि आगामी निवडणुका आता ह्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. तर त्याआधी तुम्हाला एक ताजे उदाहरण दाखवायचे म्हणजे धनज ते मेहा या मार्गावरील हा रस्ता आहे. या रस्त्याचे काम तर चालू आहे, पण भरपूर दिवस झाले ज्या ठेकेदारांनी हे काम उचलले अथवा ज्यांना ते दिले त्यांचं या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यासाठी इथे काही मजूर वर्ग, स्त्रिया आपल्याशी इथे आहेत काही सांगण्याकरिता आणि काही गावकरी मंडळी सुद्धा इथे जमलेले आहेत. तर आपण त्यांचे मत जाणून घेऊया. सर्वात आधी आपण मत घेऊया. गावचे सरपंच, मेहा गावचे सरपंच आपल्याशी जुळलेले आहेत. तर आपण त्यांना काही विचारूया. नमस्कार दादा, मला आपला सगळा परिचय द्या. प्रमोद उद्धव बोगडे. बरं, काय कार्य आहे? तर हा जो रस्ता झालेला आहे, रस्त्याचं काम किती दिवसापासून चालू आहे? हे 2 महिने झालेले आहे. 2 महिन्यापासून चालू आहे. पण तेव्हापासून यामध्ये काही बदल झालेला नाहीये आणि भरपूर गावकऱ्यांच्या आणि इथून जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या आहेत. याबद्दल आपण काय बोलाल? कारण या ठिकाणी मुरुमही टाकून आले, तशा टाकून आले की जेणेकरून पाणी नाही आणि दवाई नाही आहे पद्धतशीर याची. मग तुम्ही नाही का सरपंच किंवा सरपंचांचे, आता तुमची पत्नी सरपंच आहे, पण सध्या त्या आजारी आहे हे आपण सांगितले, पण तरीही सुद्धा तुम्ही नाही का कधी विचारपूस केली? मी 2 वेळा त्यांना सांगितलं, 1 वेळा कॉल केला. सर म्हणे करून देतो. हो, अजून काही त्यांचा मार्ग. कोणाला सांगितलं होतं? ठेकेदारांना. काय नाव त्यांचं? नांदगावकर आहे. अच्छा. नमस्कार दादा, आपलं सगळं मला संपूर्ण नाव सांगा. राजू इंगोले. बरं, आपण कुठले आहात? मेहा. तर काय समस्या आहे या रस्त्याविषयी? याच्या सोबत बोललो होतो मी. ते दबाई जो करते का नाही त्याच्यासोबत बोललो होतो का बा तुम्ही पाणी का मारत ना. तर ते म्हणे आम्ही नंतर पाणी मारू म्हणे. हा, नंतर पाणी मारून म्हटल्यानंतर मग ते अजूनही पाणी टाकून नाही राहिलं. म्हणजे किती दिवस झाले तुम्ही सांगितले होते आणि केव्हापासून पाणी बंद आहे? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. हो, पाणी बंद आहे. तर तुम्ही असं सांगितलं नाही का की इथून म्हणजे तुम्ही काय काम करता आणि तुम्हाला काय समस्या मी जाणवली? ऑटो रिक्षा चालवतो. अच्छा. हो, आम्हाला खूप त्रास होऊन राहिला. टायर फुटून राहिले. ऑटोचा टायर आपला फुटलेला आहे. लोकायला बसवा आम्ही ऑटोतनी. हा. हे समस्या आमच्या आली का त्यानं ताबडतोब लवकर रोड बनवावे. दादा नमस्कार, नमस्कार. नाव सांगा. माझं नाव अशोक मेश्राम. माझी पत्नी उपसरपंच आहे. या रस्त्याविषयी काय बोलू? या रस्त्याविषयी जवळपास एक म्हणजे जानेवारी महिन्यापासून ह्या रोडचं काम चालू केलं. जानेवारी महिन्यापासून आज या रस्त्यानं जवळपास 7 ते 8 जणांचे ॲक्सिडेंट झाले. तेव्हापासून आज या रस्त्याचं काम 2 किलोमीटरच आहे. या रस्त्याला 3 महिने लावले, तर या 3 महिन्यात 8 जणांचे ॲक्सिडेंट झाले. तर याची भरपाई कोण द्याव? किंवा हे काम जे करू राहिले तर हे व्यवस्थित करून नाही राहिले. याच्यात जेई आणि ठेकेदार हेच जबाबदार आहे. किंवा या रोडनं जीवितहानी काही झाली तर या रोडले एक जेई, इंजिनियर, आपला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दुसरा ठेकेदार हे 2 जण जबाबदार आहे ना, असं माझं मत आहे. आणि हा रोड तक्रार नाही केली का की रोड तर होत आहे पण याची तक्रार नाही दिली का? बरेच वेळ केली मी,
त्यानं अजून कुठल्याच प्रकारे ऍक्शन घेतलेली नाही आहे. अच्छा, म्हणजे सांगून झालेलं आहे. हो, सांगितलं मी त्याला फोनद्वारे बोललो मी. ठेकेदारासोबतही बोललो मी आणि त्या जेई सोबतही बोललो. तर असे माय भरपूर ते 8-10 दिवसा म्हणजे 8 दिवस झाले का 15 दिवस झाले का माझे फोन लावून चालू राहत असते. पण त्यानं कुठल्याच प्रकारे ऍक्शन घेतलेली नाही आहे. म्हणून ह्या ऍक्शन न घेतल्यामुळे या रोडवर कमी जास्ती काही म्हणजे जीवितहानी झाली तर तुम्ही या प्रकरणात जबाबदार तुम्हीच राहणार असं मी बोललो आहोत त्याला. आधी रस्ताच नव्हता, नंतर तो मंजूर झाला, मग याचं काम चालू करण्यात आलंय. पण चालू करण्यात आलंय तेही अशा प्रकारे की 2 ते 3 महिन्यापासून सलग हा रस्ता फक्त उकरून ठेवलेला आहे आणि उकरल्या रस्त्याला नाही इथे दबाई झालेली आहे आणि नाही त्यावर पाणी मारलेलं आहे. त्यामुळे इथे अपघाताची शक्यता टाळताच येत नाही, तर इथे अपघात झालेलेच आहेत. आणि आपल्याशी जे राजूदादा ड्रायव्हर होते त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या ऑटोला सुद्धा इथे मोठा अपघात झाला होता, त्यामुळे त्यांच्या ऑटोचे टायर सुद्धा फुटलेत. इथे महिला मजूर वर्ग कामावरून येत होता, तर आपल्याला रस्त्यामध्ये हे दिसलेत आणि आपण यांना थांबवलं की आपण पायी का चालल्यात, तर यांनी सांगितलं पायी जाण्याचे कारण ऐकूया. नमस्कार काकू, का बसल्या इथे आणि म्हणजे कुठून आल्या आपण? आम्ही आलो इथून बंडर. अच्छा, कुठे गेल्या होत्या कामाला? हा, तर मग धनस्ते मेहा आपण काही वाहनाने का नाही जात आहे? 30 रुपये तिकीट आहे. काय जा, आधी किती होती? 10 रुपये होती पहिली. पण आता काय कारण आहे? आता हे रस्ता निकाल उकरला म्हणून. अच्छा, हे चालत नाही ऑटो. मग सर्व ह्या ज्या महिला आहेत ह्या आपल्या सोबतच आहेत का? म्हणजे सोबतच चालल्या होत्या का आपण? सोबतच गेलो, सोबतच आलो. अच्छा, मग रस्त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. दादा नमस्कार, मला आपलं संपूर्ण नाव सांगा आणि आपल्या काय समस्या आहे ती सांगा. माझं नाव देवीदास पुंडलिक शिरसाट. हा रस्ता जोपासून चालू आहे तोपर्यंत एवढा आम्हाला त्रास होतो का या ठेकेदाराचं नाव तर मला माहित नाही कुठला ठेकेदार आहे ते, पण एवढं स्लो काम चालू आहे. आज प्रत्येकाला या रस्त्याचं म्हणजे कसं आपलं दळणवळण आपलं धनरलाच आहे. प्रत्येक एकच मार्ग आहे, आपल्याला प्रत्येकाला धनरला यावंच लागतं. कुठलंही छोटंसं काम असलं तर आपल्याला धनरला यावं लागतं. पण या रस्त्याची कुठलीही अजून कोणीही काहीच म्हणजे कोणाला काहीच पडलं नाही आहे, पंत घेत नाही, कोणाला काहीच पडली नाही या रस्त्याची. आता जे काय आता इलेक्शन होत असेल, ज्यांना कोणाला समजा मत मागायला येणारच, पण त्या रस्त्याने इथे त्यांना आणावं आणि त्या रस्त्याने त्यांना गाडी प्रचार करायला येऊ द्या आणि त्या रस्त्याने यांना गाडी चालून दाखवावी. आणि आम्ही असं ऐकलं आहे की आपल्याला सुद्धा काहीतरी अपघात झाला, आपण पडले की काय की खोटं आहे? परवा दिवशी मी स्वतः पडलो. रस्ता एवढा सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. दाखवा इकडे रस्त्याकडे, इकडे दाखवा, तिकडे दाखवा. एवढा सुंदर रस्ता बनवून ठेवलाय. त्याच्या अगोदर तरी व्यवस्थित होता, त्यांनी काय केलं, सुंदर रस्ता खराब करून टाकला आहे. आणि काम कधी करतात कधी नाही याची कुणालाही परवा पडली नाही आहे. गावकरी एवढे त्रस्त आहे तर तुम्हाला सांगून काही फायदा नाही. आता तुम्ही बघू शकता स्वतः. ज्या दिवशी तुम्ही पडलात त्या दिवशी तुमच्यासोबत कोणी होतं की एकटेच नाही, होते? बरं झालं लेडीज नव्हती. त्या दिवशी माझ्या छोट्या मुलीला मी दवाखान्यात घेऊन जात होतो, पण दवाखान्यात जाण्याच्या लायकीचा रस्ता राहिला नाही हा. आणि दळणवळण आपल्याला इथंच करावं लागतं, धनस ते मेहापर्यंत. हा, रस्त्यानं शाळेच्या विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे. त्यामुळं कसं आहे, हे रोड लवकरात लवकर दुरुस्त करून द्याव अशीच आमची म्यावाल्याची मागणी आहे. तर मेहा ग्रामवासियांची ही मागणी आहे, हे ठीक आहे. पण आता सध्या हे दादा बोलले की जर एखादा पक्षाचा कार्यकर्ता जर इथे जर प्रचारासाठी आला तर आम्ही त्याला या रस्त्यावर चालवू, यावर आपले काय मत आहे? खरोखरच त्याचं बोलणं व्यवस्थितच आहे. काहून काय या आता आगामी विलक्षण आहे, त्यामुळं जे कोणी पक्षाचे कार्यकर्ते इथं येत असन त्यांनी सुद्धा त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी हे या रोडवर लक्ष देऊन कामाची व्यवस्था लवकरात लवकर करून द्यायला पाहिजे, किंवा शाळेच्या मुलाचं भवितव्य खराब होणार नाही हे त्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, अशी आमची म्यावाल्याची मागणी आहे.
ठेकेदाराचा मनमानी कारभार, नागरिकांना, वाहन चालकांना रस्त्याने ये जा करण्याकरिता खूपच त्रास. तर सरकार होईल का या रस्त्यावर कारवाई? होईल का या रस्त्याची दुरुस्ती? येईल का शासन याकडे लक्ष? बघूया. तरीही आमचे शासन प्रशासनाला एकच ब्रीदवाक्य, सुनो सरकार सुनो. Denis Xavier, o designer.